हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी जाणार आहे सौंदतीच्या डोंगरावरती। तर आम्ही आता पहाटेच्या आता वाजलेले आहेत 3:30 आणि आता आम्ही निघणारच आहे। तर पहिला जे गावातील रेणुकाईचं मंदिर आहे तिथे नमस्कार करून मग आम्ही तिकडे डोंगरासाठी निघणार आहे। तर आता पहाटेचे वाजलेले आहेत 4:15 आणि आम्ही आता इथं पेट्रोल गाडीमध्ये भरण्यासाठी थांबलेलो आहे। 6 वाजलेले आहेत आणि गाडीच्या चाकातली हवा गेलेली आहे। आता आम्ही परत टायर म्हणजे चेंजच केली गाडीची आणि आता परत निघालो। खूप म्हणजे खूप थंडी येतं, मस्त वाटत आहे, वातावरणात गारवा आहे। पहा आम्ही आलो आता तलावाजवळ, खूप मोठं तळ आहे हे। जा की आजी, तू पण आज जा। अरे आजी पडते इथे बघा, माझे मामा पोहतात। आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे, सौंदतीच्या आईकडे रेणुका मंदिराकडे चाललेलो आता। तिथं जाऊन आम्हाला लिंब वगैरे नेसायचं। आता आम्ही झोगुळबाई या मंदिरामध्ये आलो, तिथं लिंब नेसायचं आहे। हा बघा, असा नैवेद्य भरून घेतलेला आहे। चला हे कुठलं मंदिर आहे? हे झोगुळबाईचं ना? हे झोगुळबाईचं मंदिर आहे आणि सौंदतीचं मंदिरावर आम्ही अजून जायचंय। तर लिंब नेसतात सगळेजण। तलावाच्या खाली तलावात आंघोळ करून आलो, आता इथे लिंब नेसायचा आणि मग परत रेणुका मंदिरात जायचं। जास्त आता आपण काय करायला चाललो? कुंडात हा पाय धुवायला। अच्छा, म्हणजे ते कुंड आहे तिथं पाय आंघोळ करत दिसते, पण गर्दी आहे म्हणून आम्ही तलावात आंघोळ केली। गर्दी आहे म्हणून तलावात आंघोळ केली, पण आता त्याचा मान असतो तर आम्ही हातपाय धुवून घेणार आहे ना। बरं, आता इथं लिंब बांधण्याचं चालू आहे, तुम्ही बघू शकता। सगळं म्हणजे लिंब नेसून झालेलं आहे, दर्शन पण खूप छान झालेलं आहे। तर आता आम्ही सौंदतीच्या मंदिराकडे जाणार आहे। खूप छान म्हणजे खूप छान दर्शन झालं। थोडी गर्दी आहे, म्हणजे शनिवार रविवार पण आहे त्यामुळे गर्दी खूप आहे। आता पण बघू आता त्या मंदिरामध्ये पण गर्दी आहे की नाही सौंदतीच्या, आता ते तिथे गेल्यावरच कळेल। चाललेलो आहे सौंदतीकडे, रेणुका देवीच्या मंदिराकडे। आता इथं नवीन परड्या घेतलेल्या आहेत, तर इथं पूजा चालू आहे। हे बघा, हे रेणुका मातेचं मंदिर आहे। दरवाजा ओपन दाखवायचं, हे दरवाजा बाहेर यायचं, हे दरवाजा आणि ते मंदिर शिखर। तर तुम्ही बघू शकता, म्हणजे इकडं जसं आपला उरूस किंवा यात्रा भरते तेव्हा दुकानं येतात, तसं नेहमीच इथे अशी दुकानं असतात। तर आता आमचं दर्शन पण झालेलं आहे व्यवस्थित, प्रसाद वगैरे पण घेतला, तर आता आम्ही इथून निघत आहे। आता आमचं दर्शन सौंदतीवरचं झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं। आणि आता मी चिंचणी मायकाला जात आहे। बघा इथं माझ्या पाठीमागं मम्मी सांगत आहे, आजी सांगत आहे गर्दी होती म्हणून। आणि आता आम्ही जेवण्यासाठी म्हणजे घरीच सगळं बनवून घेतलं होतं, तर आता एक झाड छानपैकी बघून मस्त आता जेवणार आहे आम्ही। आणि मग जेवण झाल्यानंतर चिंचणी मायकाला आम्ही निघतो। तर इथं आता पप्पा सांगत आहेत काय काय त्यांचं गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत। भाची आणि मावशी म्हणजे माझी मम्मी आणि मम्मीची मावशी पाठीमागे आहेत। इथं मामा बसलेत, मोठे मामा, आजी आणि पप्पा। आता सगळ्यांना जोराची भूक लागलेली आहे। इथं मामा ड्रायव्हिंग करत आहेत। तर आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे, हे बघू शकता। हे बघा, तर आता आम्ही आलोय कल्लोळी येथे, मारुतीचं मंदिर आहे। हे खाली शंकराची पिंड आहे ना ग, खाली शंकराची पिंड आहे, नागासह पिंड आहे आणि वरती शंकरांची मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता, म्हणजे किती मोठी शंकराची मूर्ती पण आहे ते। आणि महत्त्वाचं म्हणजे खाली पिंड आहे आणि वरती शंकराची मूर्ती आहे।
आजूबाजूला घरं पण आहेत म्हणजे मंदिराच्या आतमध्येच. आम्ही चिंचणी माया या गावात म्हणजे चिंचणी या गावात पोहोचलेलो आहे आणि इथं बाजार पण आहे. बघू आता मंदिरामध्ये कसं गर्दी आहे की नाही. गर्दी खूप म्हणजे खूपच आहे. हे बघू शकता खूप गर्दी आहे. आज बाजार आहे त्यामुळे भयंकर गर्दी आहे. अजून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलेलोच नाही आहे. तर आपण फायनली मंदिराच्या बाहेर आहे. इथं आहे हे मायाक्का देवस्थान. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. बघू शकता जी मूर्ती आहे पाठीमागची त्याचं दर्शन आम्हाला झालेलं नाही आहे. काहीतरी पूजा चालू आहे. तर आम्ही 5 मिनिटं म्हणजे पडदा पूर्ण ओढलेला आहे. तर आता 5 मिनिटानंतर ते बोललेत की ओपन करणार आहेत. त्यासाठी आम्ही आता इथं बसलेलो आहे वेट करत. कारण एवढ्या लांबून आलो तर दर्शन तरी व्हायलाच पाहिजे. तर दर्शन झालेलं आहे. दर्शन खूप छान झालं. तर आता आम्ही दर्शन घेऊन परत निघालो आहोत. हां आणि आता दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं छान. आणि आजी आता आम्हाला आईस्क्रीम देणार आहे. मला परत खंडोबा आणि नृसिंहवाडीला जायचं आहे. जवळपास आता वाजलेले आहेत घरी जायला 10पर्यंत घरी आम्ही पोहोचेन असं वाटतंय. पण बघू आता. तर आता आम्ही मुंगसुळेमध्ये पोहोचलोय. खंडोबाचं देवस्थान आहे ते. तर आता मंदिराकडे जात आहोत आम्ही. तर आता 8:15 वाजलेले आहेत. मी बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहे. आता मंदिराच्या बाहेरच आहे. तर आता आम्ही नरसिंहवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. 9:15 वाजले. तर इथे आता प्रसाद घेतला मी. दर्शन पण झालं थोडक्यातच. बंद होता एक शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये झालं आमचं दर्शन. तर आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. तर आता शाहू पुतळ्याला आम्ही इचलकरंजीमध्ये आलेलो आहोत आणि आजीला सोडायचं आहे. बरं आता आम्ही आजीला सोडायला आलेलो आहे. बघा मग केलाच मी. बाकी आणि काय म्हणते काका? तब्येत कशी आहे? आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. रात्रीचा 1 वाजलाय आणि सगळे म्हणजे 4-5 देव आम्ही केले. म्हणजे सगळं देवदर्शन पण व्यवस्थित झालं. रात्र उलटून गेलेली आहे. 1 वाजलेला आहे. तर सगळं देवदर्शन पण व्यवस्थित झालं. सौंदतीवरती थोडी गर्दी होती. आम्ही तिथं 8:30-9:45 पर्यंत पोचलो होतो. साकीचे जे देव होते तिथं इतकी गर्दी नव्हती पण सौंदतीवरती खूप गर्दी होती. देवदर्शन पण सगळं व्यवस्थित झालं. जसं मी म्हटलं तर ते एक वेगळं समाधान मिळतं. कारण देवाच्या इथं गेल्यावर देवदर्शन घेतल्यावर समाधान हे मिळतंच मनाला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला सांगायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका. आणि हो आता परत भेटू एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.